मग पिझ्झा बनव. पिझ्झा कर फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज आणि बर्गर पिझ्झा. तर ही होती कानाची फरमाईश कालची. आणि त्याचबरोबर काल इंडिया पाकिस्तान मॅच होती ना. आपल्या भारतीयांसाठी इंडिया पाकिस्तान मॅच म्हणजे कोणत्याही मोठ्या सणापेक्षा कमी नाही. सो तोपर्यंत अर्धी मॅच झाली होती आणि नवऱ्याचं असं म्हणणं होतं की यावेळेस तर आपणच जिंकणार, म्हणजे इंडियाच जिंकणार. सो पार्टी तरी झालीच पाहिजे. सो माझ्याकडे फार कमी इन्ग्रेडियंट होते हे सगळं करण्यासाठी. मी फक्त पिझ्झा बेस मागवला जो आमच्या इथे जवळच भेटतो. सो बस त्याच्यावरती मी व्हेजिटेबलच्या नावावरती मला फक्त कांदा आणि टोमॅटो जो असतो तोच होता. मी पिझ्झा बेसवरती सॉस लावला. सॉससुद्धा माझ्याकडे नव्हता. त्याच्यामध्ये मी टोमॅटो अँड मेयोनीज मिक्स केलं आणि त्याचा एक सॉस बनवला. आणि त्याच्यानंतर वरतून मी टोमॅटो आणि कांदा हे केला आणि वरतून एक चीज स्प्रेड केलं आणि एअर फ्रायरवरती 15 मिनटासाठी पिझ्झा लावला. त्याचबरोबर इकडे मी फ्रेंच फ्राईज करायला ठेवले होते. फ्रेंच फ्राईजसाठी मी जो बटाटे होते त्याचे एक लांब शेपमध्ये कट केले. त्याला एक 5 मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतलं आणि थंड करून घेतलं. त्याच्यानंतर मी इथे बनवते गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेडसाठी मी एका वाटीमध्ये क्रश केलेलं गार्लिक घेतलं, बटर घेतलं, ऑरेगॅनो घेतलं, चिली फ्लेक्स घेतलं, ते मिक्स केलं आणि माझ्याकडे ब्रेड ऑलरेडी पडलेले होते. सो तोपर्यंत ते करेपर्यंत इकडे पिझ्झा सेट झाला होता आणि तुम्ही बघू शकता कसा झाला होता. अगदी जो आपण पिझ्झा हटमध्ये खातो ना तसाच झाला होता. महाबळेश्वरून आणलेले माझ्याकडे स्ट्रॉबेरी क्रश होता. सो इथं कसं काही मागे राहणार म्हणून व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा घरामध्ये होती. सो मी बस दुधामध्ये थोडं स्ट्रॉबेरी क्रश टाकलं, त्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकली आणि एक छान स्ट्रॉबेरी विथ व्हॅनिला बनवलं. त्याच्यानंतर इथे फ्रेंच फ्राईजसुद्धा माझे रेडी झाले होते आणि त्यानंतर मस्त अशी पार्टी. आणि इथेपर्यंत इंडिया जिंकलेला होता. सो आमच्या घरात फुल ऑन पार्टी माहोल होता इंडिया जिंकलेल्याबद्दल. तो घरातल्या एकाशा बेसिक गोष्टीपासूनच मी एक छान अशी पार्टी माहोल तयार केला होता. बाय द वे आज रविवार पण होता. तसंही संडे अँड फन डे आमचा पार्टी डे असतो माझ्या फॅमिलीसाठी. महाबळेश्वरमधून जी स्ट्रॉबेरी आणली होती ना मी ती फ्रीज केली होती. सो गार्निशिंगसाठी मी ती वापरली आहे स्ट्रॉबेरी शेक विथ आईस्क्रीम, गार्निशिंग विथ स्ट्रॉबेरी. सो अशा प्रकारे आमची पार्टी रेडी होती. फ्रेंच फ्राईज रेडी होते, गार्लिक ब्रेड रेडी होता, त्याच्यानंतर मस्तपैकी पिझ्झा रेडी होता आणि त्याच्यानंतर होता हा स्ट्रॉबेरी शेक. आणि इथे तुम्ही बघू शकता इंडिया इज विन. आणि येस, सो चला आपण करूया. तुम्ही पण करा कधीतरी अशीच पार्टी. कधीतरी घरी खाल्लं आणि पैसे वाचवल्याचा काहीतरी एक वेगळाच नाही का आनंद असतो. बाय द वे हे जर तुम्ही बाहेर खायला गेलं असतं तर आय बेट 1,500-2,000 हजाराच्या खाली तर अजिबात तुमचं बिल नसतं आलं. पण हे मी फक्त घरच्या इन्ग्रेडियंटपासून बनवले. मला फक्त पिझ्झा बेस आणावा लागला, तो पण 40 रुपयाला भेटलेला होता. आणि जेव्हा आपण खूप कुक करतो ना, छान स्वयंपाक करतो आणि जेव्हा असे एक्सप्रेशन भेटतात ना मुलाकडून आणि नवऱ्याकडून, त्यावेळेस ना जो थकवा असतो केलेला, जो एक असं ना खूप सारं कशाचं चीज भेटलं असं होतं जेव्हा त्यांच्याकडून एक छान प्रतिक्रिया भेटतात तेव्हा. स्वप्नीलने तर अगोदरच बोलले की हे अगदी कॅफे स्टाईल झालेलं आहे, फक्त पिझ्झामध्ये आणखीन थोडे व्हेजिटेबल्स हवे होते. सो माझ्याकडे ते अवेलेबल नव्हते आणि आणायला गेलं असं तर माझ्याकडे वेळ कमी होता, कारण मी ऑलरेडी 8:30 वाजता लागले होते हे सगळं कुक करायला. आणि कान्हा तर इतका खुश होता विचारायला नको. तो अगदी नाही का